सत्तेच्या व विकासाच्या बाजूने मतदारांनी मतदान करावे. भाजपचा प्रभाग 4 मधून निवडून येणार असा जनतेचा विश्वास. प्रभाग 4 सह संपूर्ण शहराचा विकास हा सत्ताधारी पक्षच करू शकतो. त्याकरता विकासाचे महामेरू डॉक्टर संजय कुटे प्रभाग 4 साठी भरभरून निधी देतील. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही इतर पक्षाच्या उमेदवाराच्या भूलथापांना बळी पडू नये आणि गजानन जवंजा यांनाच निवडून द्यावे असे आवाहन केले आहे. भाजपाने घरकुल योजना, लाडकी बहीण योजना, निराधार योजना अशा असंख्य योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम, बौद्ध, मातंग, मेहतर यांच्यासोबत 18 पगड जातींना लाभ झाला आहे. प्रभाग 4 मधील सर्व समाज जातीभेद दूर करून गजानन भाऊच्या पाठीमागे उभे आहेत. गजानन भाऊंनी 20 वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात प्रभागातील नागरिकांशी जीवाभावाचे संबंध तयार केले. पोलीस स्टेशन असो की दवाखाना, नगर परिषद, तहसील कार्यालय या सर्व ठिकाणीच कामे गजानन भाऊ एका फोनवर करतात. एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्याचा प्रयत्न झाला तेव्हा गजानन भाऊ याकरता विरोध करीत सर्वात समोर उभे होते. त्यांनी पुतळ्याला धक्काही लागू दिला नाही. तेव्हापासूनच बौद्ध समाज त्यांना भरभरून चाहते. मेहतर समाजात सन्मानाने उभे राहता यावे याकरता महर्षी वाल्मिकी चौक उभारून मेहतर समाजाच्या ही जवळचे गजानन भाऊ आहे. मुस्लिम समाजाच्या कुठल्याही अडीअडचणी गजानन भाऊ एका फोनवर सोडवतात. नगर परिषदेसह सर्व प्रशासनात त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे गजानन भाऊला मत म्हणजे विकासाला मत, गजानन भाऊला मत म्हणजे प्रभागातील सर्व समाजाला तोड अशी ओळख गजानन भाऊंची आहे. त्यामुळे त्यांचा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आणि त्यांनी बांधलेली सर्व समाजाची मोठ त्यांना विजयश्री नक्कीच मिळवून देईल असा विश्वास प्रभागातील जुने आणि जाणकार नागरिक देत आहे. सनसनी न्यूज, शेगाव.